नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. क्रिसमसच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. मेरी क्रिसमस. सारं काही हवं हवं, सारं काही नवं नवं, आणखी हवं आणखी हवं आणखी हवं. अर्थात हा अट्टाहास आणि हा आग्रह बहुतांश मंडळींचा आज असतोच असतो. जेव्हा आज आपण असं म्हणतो की स्पर्धेच्या युगामध्ये आपण वावरतो, तेव्हा या स्पर्धेच्या युगामध्ये नकळत एक जोखड प्रत्येकाच्या मानेवरती आहे. हा जोखड असं म्हणतो की ही स्पर्धा कोणाशी आहे, अमक्याशी आहे, धमक्याशी आहे असं म्हणता म्हणता लक्षामध्ये येतं कदाचित ही स्पर्धा स्वतःशी आहे का. मग ही स्वतःशी असलेली स्पर्धा जी आहे, या स्पर्धेमध्ये अव्वल राहण्याचा, अग्रणी असण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाचा आहे. आणि मग मॅन, मशिनरी आणि वेळ या सगळ्याच्या लढाईमध्ये आपण अव्वल राहण्यासाठी गोळा केली जाते ती म्हणजे माहिती, माहिती आणि माहिती. मग या माहितीच्या गुंतवण्यामध्ये एक मोठा धोका आपल्या समोर असतो, तो म्हणजे या गुंतवण्यामध्ये स्वतःच हरवून जाण्याचा. आणि मग काय होतं, हाच आहे आजचा आपला विषय. माहितीचं काय होतं त्या. माहितीचे बळी. माहितीचे बळी हे नेमकं काय आहे. आजच्या काळातलं हे वास्तव आहे. हे वास्तव काय आहे हे उलगडून सांगतायत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. मंगला मॅडमकडनं आज आपण जाणून घेणार आहोत या सगळ्याविषयी. आजच्या काळामधली गरज काय आहे आणि या गरजेचं नेमकं दुष्परिणाम काय होत आहेत, या सगळ्याविषयी आपला सहभाग मोलाचा आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आपल्याला माहिती आहेच, पण चटकन टिपून घ्या. ते असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमकी माहिती घेण्यासाठी नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या गप्पांना सुरुवात करूया. आपला विषय आहे माहितीचे बळी आणि ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले आपल्याबरोबर आहेत. मॅडम, सगळ्यात आधी जेव्हा माहिती असं आपण म्हणतो, तर नेमकी ही माहिती काय आहे. आता आपण माहिती हा शब्द सर्रास वापरतोय, पण जुन्या मराठीमध्ये माहित हे विशेषण म्हणून दाखवलेलं आहे. आणि अरबी माहियत या शब्दापासून हा शब्द आलेला आहे. त्याचा अर्थ परिचित आहे, ओळखीचं आहे. त्यांनी गमतीने दखलगिरी असलेला असं सुद्धा लिहिलेलं आहे बरं का. पण म्हणजे आताच्या दृष्टीने तुम्ही म्हणा की नोन, एक्वेंटेड किंवा फमिलियर गोष्टी म्हणजे माहितीच्या गोष्टी. आता पेशवेकालीन मराठीमध्ये सुद्धा पेशव्यांच्या माहियेती असे लिहिलेलं आहे बरं का. त्यामुळे हा शब्द किंवा ही कल्पना काही नवी नाहीये. त्याचा वापर कसा बदलला हे आपण आता ओघाओघाने बघणारच आहोत. पण म्हणजे माहिती हवी आहे. आज आपल्याला कशाचीही कधीही केव्हाही माहिती हवी असते. मग त्यासाठी प्रत्येकाचा दृष्टिकोन असा असतो की ही माझ्या खात्यामध्ये जमा असलेली बरी, माझ्याकडे सेव्ह असलेली बरी. तर हे जे आहे ते यामध्ये पुन्हा नेमकेपणाने मिळणं हे तितकंच एक लढाई झालेली आहे. आता कसं आहे की माहितीची गरज आजच आहे या म्हणण्याला फारसा काही अर्थ नाही. सृष्टीच्या सुरुवातीपासून जन्मलेल्या प्रत्येक जीवाला माहितीची गरज आहे. अच्छा. आता गर्भाच्या त्या कोंडलेल्या ह्याच्यातनं बाहेर मूल येतं, त्याला पहिल्या क्षणी भूक म्हणजे काय, झोप म्हणजे काय हे सुद्धा ही माहितीच आहे ना. एका ना एका टप्प्यावर ही त्याला माहितीच मिळत असते. त्याच्यामुळे बाहेरच्या अपरिचित जगाशी वागताना आपल्याला जे लागतं ती म्हणजे माहिती लागते. म्हणजे ही जन्मल्या मुलापासून आणि आजच्या काळात अगदी वृद्धत्वापर्यंत सुद्धा लागते. कारण तुमची नवनवी माध्यमं येत असतात आणि ती जर माहिती नसली कशी वापरायची, काय करायचं, तर मग आम्ही त्याच्यामध्ये कच्चे ठरू किंवा कमी पडू. आता आपल्याकडे एखादा मनुष्य बहुश्रुत आहे किंवा एखादा मनुष्य वेल रेड आहे, भरपूर वाचलेला आहे, असे शब्द आपण का वापरतो, तर त्याच्यापाशी माहितीचा पुष्कळ साठा आहे. या दृष्टीने तो समृद्ध आहे, संपन्न आहे असं आपण म्हणतो. आणि आपल्याला कोणालाही संपन्न असायला आवडेल. त्याच्यामुळे माहिती ही सर्व काळात माणसाला हवी आहे, सर्व आयुष्यभर हवी आहे. आणि बाहेरच्या अपरिचित जगाशी सामना करायला त्याच्यापाशी तेच एकमेव साधन आहे, म्हणजे ती माहिती, असं मी म्हणू शकते.
खरं, हा तुमचा शब्द खूप महत्वाचा आहे. अपरिचित जगाशी सामना करण्यासाठी ही माहिती हवी आहे. मुळात याच्यामध्ये असं वाटतं का मॅडम की कदाचित माणसाला भीती असते की आपण कुठे कमी पडू किंवा सामना करण्यामध्ये मी सुद्धा तुल्यबळ आहे आणि यामधून माहिती घेतली जाते, मग ती कदाचित भारंभार असू शकते. आता तो भारंभारचा प्रश्न थोडा पुढे आला. आता अगदी परंपरेने माहितीचा स्रोत काय होता, तर श्रवण, ऐकणे. जोपर्यंत छापील माध्यमच नव्हतं, म्हणजे आपली कथा कीर्तनं ही सुद्धा काही धार्मिक माहितीच आपल्याला देत होती किंवा लोककलांमध्ये. मग इंग्रजांच्या काळामध्ये छपाई तंत्र आलं, मग पुस्तकं, त्याला त्या काळी ते ग्रंथ असं म्हणत असत, ते आलं. म्हणजे तुम्ही घर बसल्या जगाची सुद्धा सफर करायची असली तर एखादा ग्रंथ तुम्ही वाचू शकता. वेगवेगळ्या विचारधारा, वेगवेगळे इझम्स त्या काळातले, यावर पुष्कळ पुस्तकं त्या काळामध्ये येत गेली. त्यामुळे श्रवण आणि वाचन हे माहितीचे 2 आधारस्तंभ असं म्हणू शकता. त्या काळात दृश्य माध्यमं नव्हती. त्या काळात काय माझ्याही तरुणपणी ती नव्हती. आता जेव्हा 90 नंतर हळूहळू दृश्य माध्यमांचा प्रभाव वाढतो आहे, त्याच्यामुळे मग सोशल नेटवर्किंग साईट्स म्हणा, मोबाईल ॲप्स म्हणा, ह्याच्यातून एक प्रकारचा माहितीचा महापूरच आपल्यावरती येऊन ठेपलेला आहे असं मला वाटतं. आणखी एक असंही जाणवतं की माध्यमांची एक अशी ढगफुटीच झाली मधल्या काळात. म्हणजे ढग एकमेकावर आदळतात आणि पाणी कुठे पडतंय हे समजत नाही, पण ते फुटतात. तशी ही ढगफुटी झालेली आहे. मग ती वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक, दैनिक, इथपासून वेगवेगळ्या साईट्स, नुसतं तुम्ही एक बटन दाबा की आंतरजाल किंवा इंटरनेट, ह्याच्यावरती धो माहिती काही क्षणात तुमच्या समोर येऊन पडते. घेता किती घेशील दो कराने अशी, किंवा किती डोळ्यांनी असं म्हणा तुमच्या बाबतीत, वाचायचं असेल तर, बघायचं असेल तर असं माहितीचा महापूर हा आजच्या काळाचं एक हे वैशिष्ट्य आहे. एकीकडे हे खूप आकर्षक आहे. म्हणजे मला कधी कधी वाटतं, अरे बापरे, मला माझ्या 10व्या वर्षी महाराष्ट्राच्या बाजूचा प्रांत सुद्धा माहित नव्हता. माझ्या 10, 12, 14 वर्षाच्या नातवंडांना जगाची सगळी माहिती आहे. तर किती भाग्यवान आहेत ती, किती कौतुक आहे त्यांचं, असं कधीतरी मला वाटतं. पण दुसऱ्या बाजूनी एवढी सगळी माहिती घेऊन ही पुढे काय करतील, असाही कधी कधी मला प्रश्न पडतो. त्यामुळे हे दुधारी शस्त्र आहे आणि कसं वापरायचं हे आपल्यावर अवलंबून आहे, असं मला तरी आता म्हणता येईल. ह्या टप्प्यावर हा एकदम नेमका मुद्दा आलेला आहे. कार्यक्रमामधला पहिला फोनही आलाय, तुमच्या परवानगीने तो घेते. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार, रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला. आपण खूपच छान विषय आज घेतला आणि मेजवानी मिळते. मंगलाताई आज एक लेखिका व्यासपीठावर आलेल्या आहेत. माझे 3 प्रश्न आहेत पल्लवीजी. पहिला प्रश्न माझा असा आहे की शिक्षणासोबत नैसर्गिकपणे प्रत्येक व्यक्ती माहिती मिळवत असते आणि त्याचा उपयोग जीवन जगण्यासाठी कितपत कसा होतो याचे प्रयत्न करते. पण प्रत्येकाला परिपूर्ण माहिती मिळतेच असं नाही, शिक्षणाच्या माध्यमातून असो किंवा इतर माध्यमातून असो. पण माहिती जरी असली तरी प्रत्येक व्यक्ती परिपूर्णपणे त्याचा उपयोग जीवनात करतो किंवा जीवनात त्याला होतो असं नाही. असं का, हा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे मला असं विचारायचं आहे की काही तज्ञ मार्गदर्शक जे असतात किंवा त्यातले अभ्यासू व्यक्ती जे असतात, परिपूर्ण झालेले म्हणजे तरी चालेल, हे दुसऱ्याला मार्गदर्शन करताना पूर्ण माहिती कधी कधी देत नाहीत. त्यामध्ये संकुचित भावना असेल किंवा स्पर्धेमध्ये दुसरा कोणी पुढे जाऊ नये असाही हेतू असतो. तर हे होऊ नये यासाठी काय केलं जावं असं आपल्याला एक लेखिका म्हणून वाटतं. आणि तिसरं मला असं विचारायचं आहे की माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, मोबाईलचे तंत्रज्ञान आहे, याचा अतिवापर सुद्धा माहितीचा चुकीचा उपयोग होण्याच्या दृष्टीने होऊ शकतो का, ते घातक ठरू शकतं का, याबद्दल थोडंसं. धन्यवाद. धन्यवाद कुडाळकरजी. त्यांचा मुळात मानसिकतेवरती रोख जास्त आहे. काय सांगाल? पहिला मुद्दा त्यांचा असा होता तो म्हणजे परिपूर्णतेने आपल्याला सगळी माहिती मिळाली तरी परिपूर्णतेने त्याचा उपयोग होतोच अशातला भाग नाही. आणि मगाशी आपला मुद्दा चालला होता तोच मुद्दा त्यांनी विचारलेला आहे की आपण माहिती घेऊन ठेवतो पण ती नक्की आवश्यक असते का. एकतर दरवेळी परिपूर्ण माहिती मिळते असंच नाहीये. अनेकदा असं होतं की ती पुरेशी अपडेट केलेली नसते. विशेषतः विज्ञान तंत्रज्ञानात रोज काहीतरी भर पडते आणि तितकी ती काही त्या माध्यमात दरवेळी येईलच ह्याची खात्री नाहीये. त्याच्यामुळे परिपूर्ण असते असं नाही. दुसरी गोष्ट अशी की
तुम्हाला तुमच्या वयाच्या गरजेच्या टप्प्यावर किती माहिती त्यावेळी पाहिजे आहे हे त्यांना समजणार नाहीये ना. म्हणजे विवेक हा तुमच्या बाजूनी अधिक असायला पाहिजे. माहिती देणारे देतच राहतील, त्यांना काय आहे, जितकं काही भरवायचंय ते भरवतील. तुम्हाला किती हवंय, तुमचं वय, तुमचं ज्ञान, तुमचा व्यवसाय. म्हणजे मी हे मुलांच्या बाजूनी म्हणते आहे की 6व्या-7व्या वर्षी जी माहिती हवी आणि 50व्या-60व्या वर्षी ती समान असणार नाही, पण माध्यम सर्वांसाठी एकच आहेत. त्यामुळे ती कशी घ्यावी, किती घ्यावी, हा घेणाऱ्याच्या विवेकाला आत्ता जास्त महत्व आहे. दुसरं म्हणजे अनेकदा माध्यमातून चुकीची माहिती दिली जाते आहे, तर तो धोकाही त्याच्यामध्ये आहे. आणि मग अशा वेळी अजूनही माझ्या पिढीला तरी ग्रंथबद्ध ज्ञान हे जास्त विश्वासार्ह असं आमच्या पिढीला तरी वाटतं. पुढच्यांची मतं कदाचित थोडी वेगळी असू शकतील त्याविषयीची. खरंय. त्यांचे 2 प्रश्न आहेत, पण तत्पूर्वी एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार किशोरजी. नमस्कार. बोला. माहिती व शहाणपण त्यांचा एकमेकाशी काय संबंध असतो व आपले अनुभव काय आहेत या बाबतीत? आभारी आहे. धन्यवाद. मार्मिक प्रश्न आहे त्यांचा. माहिती आणि शहाणपण यांचा एकमेकांशी काय संबंध असतो आणि तुमचा अनुभव काय आहे? नाही, माहितीचा आणि शहाणपणाचा फारसा काही संबंध नसतो. म्हणजे खूप कपडे कपाटात आहेत म्हणून ती व्यक्ती सुंदर आहे असं म्हणण्यासारखं आहे. मस्त. खूप माहिती आहे, पण ती कशी वापरायची, कधी वापरायची. म्हणजे मला असं वाटतं की माहितीच्या बाबतीमध्ये अनालिसिस आणि ऍप्लिकेशन या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. नुसतीच डेड इन्फॉर्मेशन घेण्यात काही मुद्दा नाहीये. तिचे तुम्ही चिकित्सा केलं पाहिजे, तिचं विघटन केलं पाहिजे आणि ती योग्य ठिकाणी तुम्ही वापरू शकला पाहिजेत, तर त्यांनी शहाणपण येईल. नुसतं पुस्तकी ज्ञान जसं म्हणायचे पूर्वी, तसं हे नुसतं नेटवरचं ज्ञान एकावर एक थर लादत जाण्याने शहाणपण येईल असं मला तरी काही वाटत नाही. आणि बहुधा असं कोणी मानतही नाही. बरेचदा करमणूक, टाइमपास म्हणून सुद्धा यातल्या गोष्टी घेतल्या जातात की काय असं बाहेर बघून मला वाटतंय. बरोबर आहे. पुढचा फोन घेते. सुकन्या जोशी बोलतायत यवतमाळहून. नमस्कार. बोला. नमस्कार जी. सुखदेव बोला. मला हे विचारायचं आहे की नमस्कार जी, माहिती ग्रहण करण्याचे टप्पे कोणते आहेत? धन्यवाद. माहिती ग्रहण करण्याचे टप्पे. माहिती ग्रहण करण्याचा टप्पा एक म्हणजे दर्शनी माहिती. बरं. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला दिसेल की त्यांनी एक चित्र दाखवलंय, कारण आता दृश्य माध्यम आहेत, पण एक चित्र दाखवलं, ते दिसलं, डोळ्यांनी पाहिलं किंवा त्याच्या खालचे शब्द वाचले, हा पहिला टप्पा झाला. दुसरं ती आत्मसात करणे. उदाहरणार्थ वाघ हा भीतीदायक प्राणी आहे, ही पुस्तकी माहिती किंवा नेटवरची माहिती झाली, पण वाघ दिसता क्षणी पळत सुटायचं हे जीवनाचं ज्ञान झालं किंवा हा व्यवहार झाला त्यातला. त्याच्यामुळे पहिल्यांदा नजरेने बघणं, दुसऱ्यांदा ते मनामध्ये जिरवणं आणि तिसऱ्यांदा ते व्यवहारात उतरवणं, हे 3 टप्पे असू शकतील असं मला तरी वाटतं. कारण जर ते व्यवहारात तुम्ही आणू शकला नाहीत तर मग त्या माहितीचा तसा काही तुम्हाला उपयोग होणार नाही. मुळात माहिती हवी हवी म्हणताना आज माहितीचं मोहजाल आपल्यापाशी पसरलेलं आहे. त्याचा उपयोग, ते मोहजाल नेमकं काय आहे याविषयी, त्याचा उपयोग आणि मगाशी कुडाळकरांचा मुद्दा होता तसा त्याचा गैरवापर सुद्धा होतोय का, या सगळ्याच विषयी. आता काय आहे की लहान मुलाला नवीन खेळणं आलं की ते सारखं हाताळावं असं वाटतं. तसं 2000च्या आसपास खूप लोकप्रिय हे माध्यम झालं की पटकन बटन दाबलं की तुम्हाला हवी ती माहिती डोळ्यासमोर येऊन दिसते. हे जलद आहे, हे सोपं आहे आणि बहुतेक वेळा हे मोफत किंवा अत्यंत अल्प दरामध्ये मिळतं. पूर्वी कुठलाही संदर्भ शोधायला कुठे कुठे फिरावं लागायचं, लायब्रऱ्या ढुंडाळाव्या लागायच्या, हे आता काही करावं लागत नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे हे अतिशय लोकप्रिय झालं आणि अक्षरशः आबालवृद्ध म्हणजे लहान मुलापासून त्याच्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनी त्याचा दणकून वापर सुरू केला आणि घरं अगदी व्यग्र झाली. एकमेकाशी बोलायला वेळ नाही, जो उठतो तो स्वतःच्या पडद्याला, म्हणजे मोबाईलचाही छोटा पडदा आणि कॉम्प्युटरचा मोठा पडदा, डेस्कटॉपचा, अशी सगळ्याला माणसं चिकटून राहायला लागली. पण ह्या माहितीचा ती फॉरवर्ड करताना काही एक त्याची मूल्य पाळायला पाहिजे, त्याची एक नैतिकता पाळायला पाहिजे. अनेक ग्रुप्स आज फॉर्म झालेले आहेत. त्या ग्रुप्समध्ये
व्यक्तिगत हानिकारक काही होणार नाही ना, धार्मिक तेढ कशाने येणार नाही ना, ह्याविषयी एक तारतम्य बाळगायला पाहिजे आहे. तितकं काही वेळा पाळलं जात नाही आणि मग नको ती माहिती पसरणे आणि तिचा गैरवापर होणे, हा धोका जो आधी नव्हता तो आता अलीकडे जास्त झालेला आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की नेटवर किंवा जालावर माहिती देणाऱ्यांनी माहितीची एथिक्स किंवा तत्व ही पाळली पाहिजेत, नीती त्याची पाळली पाहिजे. तर मग ह्या माध्यमाचं जास्तीत जास्त आपण अंगी लावून घेऊ शकू, बळ त्याचं आपल्याला मिळेल. माहिती खरी आहे का ती बघणं, खरी असेल तरच ती पुढे पाठवणं आणि कोणत्याही प्रकारे व्यक्तिगत हानी होणारी माहिती न पाठवणं, खरं हे काही विवेक मात्र पाळायला पाहिजेत. काही वेळा ते पाळले जात नाहीत आणि त्याची किंमत खाजगी जीवनात सुद्धा लोकांना देण्याची वेळ आलेली आहे. तसं होऊ नये असं वाटतं मला. याला सॉफ्ट स्किल्स, सॉफ्ट एटिकेट्स आपण असं म्हणू शकतो नाही का? बरोबर. की हे जे एटिकेट्स आहे संस्कारामध्ये त्याचाही भाग आता आलेला आहे की जेव्हा ज्येष्ठ पण ह्याच्यामध्ये सगळेच बळी पडलेत असं वाटतं का मॅडम? कुठली वयोमर्यादा राहिलेलीच नाहीये असं वाटतं? नाही नाही, ह्याचा चांगलाही भाग आहे बरं का. लगेच बळी म्हणजे सगळे असं म्हणूया नको आपण. बरोबर आहे. म्हणजे एका प्रकारे ही घर बसल्या करमणूक आहे. हो. विशेषतः विशिष्ट वयानंतर माणसं जेव्हा घराला जखडली जातात, नोकरी उद्योग संपतो, बराच वेळ घरीच असतात. आतापर्यंत असं व्हायचं की वृद्ध माणसं बाहेरच्या जगापासून तुटलीच जायची. त्यांना संपर्क क्षेत्र त्यांचं कमी कमी आणि मग शेवटी स्वतःच्या जगण्यापर्यंत. आज असं राहिलं नाहीये. आज तुम्ही घर बसल्या संपूर्ण जगाशी संपर्क ठेवू शकता. जगात चाललेलं भलं बुरं सगळं तुम्हाला तिथल्या तिथे, म्हणजे एखादा आतंकी हल्ला असो, नाहीतर एखाद्या राजकीय नेत्याच्या जीवनातली महत्वाची घडामोड, हे सगळं तुम्हाला दिसतं. माणसांचा एकटेपणा कमी करायला काही एका मर्यादेपर्यंत आंतरजालाचा खूप उपयोग झालेला आहे. खरं. अनेक घरी बसलेली एकटी माणसं, आता आमच्या पिढीची माणसं मॅट्रिक झाल्याची 50वे वाढदिवस 60वे वाढदिवस साजरे करतात आणि जगभरातनं त्या बॅचची 40-50 मुलं तेव्हाची, म्हणजे आत्ताचे म्हातारे असं ते शोधू शकतात. हा विचार कदाचित काही वर्षापूर्वी कोणाला सुचलाही नसता. खरं. आता हे म्हातारे हे म्हणायचे कारण नाही, इतकं तो उल्हास त्यांच्या मनामध्ये दाटलेला असतो. त्याच्यामुळे माहितीचे काही लाभ निश्चित आहेत. जगाशी जोडलेलं राहणं, जगाच्या मागे न पडणं. नाही तर पूर्वी एका टप्प्यानंतर माणूस भराभर मागे पडत होता, तो आज पडत नाही. ही निश्चित चांगली गोष्ट आहे. फक्त चांगलेपणाचा पण अतिरेक व्हायला नको, ते बघायला हवंय. खरंय. असं एक होतं, एक पिढी अशी होती की जेव्हा टीव्ही आणि केबल या सगळ्याचा अतिशय वाढता वापर, मग 10वी 12वीतली मुलं असली की मग बाबा केबलची वायर बंद करणं, केबल बंद करणं, असा सगळा प्रकार. आता हळूहळू काळाची आणि वेळेची गरज म्हणून प्रत्येकाच्या हातामध्ये आपलं स्क्रीन आहे. मग ते स्क्रीन शाळेतल्या केजीतल्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या हातामध्ये आहे. तर मग आता हे डिस्कनेक्शन किंवा या सगळ्यापासून लांब राहणं हे कळलं तरी वळणं तितकंच कठीण आहे, कारण ती गरज पण तेवढीच आहे. मग यामध्ये माहिती नावाचा स्रोत जो आहे तो धबाधबा कोसळतोय. मग ह्याच्यामध्ये आपण फिल्टरेशन कसं करायचं आणि ते ह्या गाळण्या लावायच्या कोणी आणि कोणाला? नाही, कोणी आणि कोणाला हा आधुनिक काळात फार कठीण, म्हणजे बिकटच प्रश्न आहे. पण मी परदेशांमध्ये बघितलेलं आहे किंवा आपल्याही इकडे स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा, असा एक विचार जोरकसपणे येतो. हा स्क्रीन मी म्हटलं तसं हातातल्या मोबाईलचा असो, लॅपटॉपचा असो, डेस्कटॉपचा असो, मी दिवसाचा किती वेळ पडद्यासमोर थांबेन आणि दिवसाचा किती वेळ मी बाहेरचं वास्तव जीवन बघेन, त्याला सामोरं जाईन, ह्याचा काहीतरी एक विवेक ठेवायला पाहिजे. तुम्ही मगाशी म्हटला की केबल बंद करणे, मुलाची 10वी, ती एक कौटुंबिक आणीबाणीची गोष्ट वेगळीच असायची. त्याच्यात आता आपण पडूया नको. पण ती उद्भवती नाही आज ते काळामध्ये. आणि आता दिवसेंदिवस मुलांना ह्याच्यापासून दूर ठेवणं खूप कठीण आहे. पण पालकांनी स्वतःवर काही बंधनं घालून घेतली तर ते आहे शाळांमध्ये, शिक्षकांनी, प्रायव्हेट क्लासेसमध्ये, की मुलांनी तो आणायचा नाहीये, तो वापरायचा नाहीये, असं काहीतरी. आणि मग सुट्टीच्या दिवशी मुलाला 2-3 तास स्क्रीन टाइम देणे, की तुला आठवड्यात 6 दिवस शक्य नाही ना, पण रविवारी तुला 3 आवर्स स्क्रीन टाइम तुझ्यासाठी आहे. तर असं मी परदेशात काही कुटुंबांमध्ये पाहिलं आणि ते मला असं वाटतं की मग ठीक आहे, त्या 2-3 तासात त्या मुलाला जे बघायचं ते बघू दे, पण रोजच्या त्याच्या दिनचर्येत, अभ्यासात ते आड येणार नाही. अशा काही गोष्टी
एक तर स्वयंनिर्णयानी असतात आणि दुसरं म्हणजे मोठ्यांचं अनुकरण म्हणून मुलं बघतात. जर घरात आजोबाच दिवसाचे 8 तास नेटवर बसले तर मग नातवाला कसं सांगायचं हा प्रश्न पडू शकेल. पण हे तारतम्यानेच ठरवायला पाहिजे असं वाटतंय. खरंय. आता हे तारतम्य जे आहे त्यामध्ये गंमत अशी असते की हवंय कदाचित असं असतं की प्रत्येकाला मी मगाशी म्हटलं तसं की या स्पर्धेमध्ये मला असं वाटतं की नाही अमक्याने ही विचारलं तर मला माहिती हवं, मी ही माहिती घेऊन ठेवते, ती पण माहिती घेऊन ठेवते, हे पण घेते ते पण घेते. पण गंमत अशी असते जेव्हा विचारलं जातं तेव्हा काहीच आठवत नाही. असंही होऊ शकतं जे बहुतांशी वेळेला होतं की उपयोगी म्हणून साठा कपाटामध्ये तुम्ही म्हणाल तसं खूप कपडे आहेत पण कपाट उघडल्यानंतर काय घालायचं हा प्रश्न आहे. हो हो. आता कसं आहे की यंत्राच्या बुद्धीला एक वेळ मर्यादा नसेल पण माणसाच्या बुद्धीला आहे. तो किती बिचारा साचवेल, किती ऐनवेळी आठवेल, किती बाहेर काढेल ह्याला मर्यादा आहे. आज कसं झालेलं आहे की एकूणच चंगळवात तशी माहितीचीही चंगळ. क्या बात आहे. घ्या सगळीकडनं घ्या पण ती तुम्हाला योग्य वेळी आठवेल का, तुम्ही तिचा उपयोग करू शकाल का, ती आज तुमच्याशी संबंधित आहे का. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ज्या जीवनाच्या टप्प्यावर असाल त्याच्या नजीकचे प्रश्न आहेत त्याच्याविषयी माहिती घ्यायची आहे का सगळ्या जगाची तुम्ही एकाच वेळी गिळंकृत करणार. म्हणजे मी असा एक मजेशीर शब्द कधी कधी विचार करते की माहितगार असणं इथपर्यंत मला पटतं पण माहितीखोर असणं मला पटत नाही. दिसेल तिथली माहिती मी घ्यायची आणि त्याचा तोटाही होतो बरं का. काही वेळा विशेषतः लहान मुलात असं होतं की त्यांच्यापाशी इतकी माहिती आहे की कुणीही जराही काही विचारलं की ती धो माहिती सांगत सुटतात. त्यांना असं वाटतं की मी किती हुशार आहे, मला एवढं माहिती आहे. काही वेळा त्यांच्या आईवडिलांनाही वाटतं की वा वा माझा मुलगा किती विद्वान आहे, त्याला एवढी माहिती आहे. तर ही जी शोमनशिप दाखवेगिरी येते, दिखाऊपणा जो येतो त्याची काही गरज नाहीये. पढवलेले पोपट हे पुस्तकात नाही होत होते आणि नेटवर नाही होत होते. आपल्याला जीवनविषयक शहाणपण हवं असेल तर किती माहिती किती वेळा तुम्ही घेणार. आणखी एक अतिशय माहिती जेव्हा होते ना तेव्हा फोकस जायला लागतो. हो अगदी खरं. समजा मी लेखक आहे म्हणजे आहेच, समजा माझं हे एक क्षेत्र आहे तर मी किती क्षेत्र एका वेळी घेऊ शकेन याला मर्यादा आहे. मग जसे आयुष्यात काही दोर कापावे लागतात तसे काही माहिती क्षेत्र मी दूर ठेवलेली आहेत. अगदी गरज असेल तेव्हाच मी ती वापरीन किंवा मी तज्ञांना विचारेन ना, आज तज्ञ आहेत तेव्हा फोकस जातो. आणखी एक खूप महत्वाची गोष्ट आहे, अलीकडेच कॅनडामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलू मध्ये ह्याच्यावर मोठा रिसर्च झाला. आणि त्यांनी काय केलं, विद्यार्थ्यांच्या एका गटाला त्यांनी काही महिने इंटरनेट वापरू दिलं नाही आणि एका गटाला ते वापरू दिलं. त्यांच्या असं लक्षात आलं आणि हे आकडेवारीनिशी वृत्तपत्रात आलेलं आहे, मी आता आकडेवारी नाही आणली. असं त्यांच्या दिसून आलं की जे विद्यार्थी इंटरनेटवर अवलंबून नव्हते ते जास्त आत्मविश्वासाने प्रश्नाला सामोरे गेले. आणि जे इंटरनेटवर अवलंबून होते ते सारखे काय करायचे, स्वतःची माहिती पण थांबा मी नेटवर बघतो. हा जो स्वतःच्या शक्तीवरचा विश्वास कमी होणं जे आहे, पुन्हा चाचपणी आणि नको मी सांगतोय पण कालपासून आजपर्यंत काही नवी माहिती आली असेल तर बाबा रे तू काही माहितीचा कोणी उद्गाता नाहीस ना, तुला कालपर्यंतची तू सांग ना, मला ही इथपर्यंतची माहिती आहे. तर ते होत नाहीये, फोकस राहत नाहीये, वेळ तर वाया जातोच आहे, बुद्धी विभागली जाते आहे. एक मानसिक असुरक्षितता आलेली आहे. म्हणजे मानसिक असुरक्षितता जी आहे ना ती दोन्ही बाजूनी आहे. ज्यांना नाही अजिबात माहितीचा सोर्स त्यांनाही आहे, ज्यांना आहे ते अतिहव्यासाने ते असुरक्षित आहेत. मला असं वाटतं की मला ह्या मुद्द्यापर्यंत हा विषय इतका नीट कळलाय असं म्हणायला काय हरकत आहे. ह्याच्या पुढे कळायचंय का, ठीक आहे बुवा मी अजून माहिती घेईन, आय एम ओपन टू मोर इन्फॉर्मेशन, पण आजच सगळंच मला यायला हवं आहे अशी काही हाव धरण्याची गरज नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माहितीच्या ओझ्याखाली दबून गेलेली तरुण मन, विशेषतः नोकरीच्या शोधात जी तरुण माणसं फिरतात ना, मला खूपदा असं वाटतं अरे नको तुला सगळं एवढं यायला, तुला तुझ्या क्षेत्रात किती येतं तू सांग ना, पुरेल ना मला. पण ते सगळं सांगतात की मला हेही माहितीये, मला तेही माहितीये, मला तेही माहितीये, मी कसा बहुचर्चित व्यक्तिमत्वांपैकी झालेलो आहे, बहुआयामी आहे. तर असं करण्याची काही त्याला गरज नाहीये. आणि त्यांनी त्याचा आवाका, त्याची तात्कालिक गरज, त्याचं जीवनात निवडलेलं क्षेत्र जे काही असेल
त्याला पुरेशी माहिती त्या त्या टप्प्यावर घेणं अगदी पुरेसं आहे. त्याला काही यंत्र बनवून सगळी माहिती सारखी टाकण्याची अजिबात गरज नाही. फोन आहे यवतमाळचा. कुशल कांबळे आपल्याशी बोलतात. नमस्कार. बोला. नमस्कार मॅडम. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार कुशल. मला विचारायचं होतं मॅडम की मॅडमनी असं म्हटलंय की बुद्धिमत्ता आणि माहितीचा तसा काही संबंध नाही, परंतु बुद्धिमत्तेशिवाय माहिती कशी घ्यायची हा पण प्रश्न तसाच उरतो. त्यामुळे मग माहिती आणि बुद्धिमत्ता यांच्यामध्ये सुसंवाद कसा साधता येईल जेणेकरून माहिती कशी घ्यावी आणि कोणती आणि विशेष करून कोणती घ्यावी यामध्ये आपल्याला सोयीस्कर पडेल. बरोबर आहे. सत्सद विवेक, बुद्धी आणि नेमकेपणा, नेटकेपणा हा सगळा. हा म्हणजे माहिती गोळा करून ज्ञानापर्यंत जायला पाहिजे आहे. आज कसं होतंय, आपण एक पायरी खाली थांबतो पुष्कळदा, की माहिती हेच ज्ञान असं आपण समजायला लागलं, म्हणून मग मी जास्तीत जास्त माहिती गोळा करीन. पण मगाशी जे मी म्हटलं तसं की अनालिसिस आणि ऍप्लिकेशन माहितीचा, कोणची माहिती कोणत्या कारणी योग्य प्रकारे मी वापरू शकेन, त्यासाठी मी ती किती आत्मसात केलेली आहे, तिला किती पूरक काही मी गोळा केलेलं आहे, जे जीवनानुभवातनं सुद्धा असू शकेल. तर अशा प्रकारे आपण माहिती हा ज्ञानाचा पूर्व टप्पा असं समजूया. आणि मग त्यातली जी जी आपल्या ज्ञानक्षेत्राशी संबंधित आहे ती घेणं आणि तिची चांगल्या प्रकारे सांगड घालून एक त्याचं चित्र निर्माण करणं, असं काहीतरी आपण करायला पाहिजे. तर आपण, मला वाटतं, माहितीपासून ज्ञानापर्यंतचा प्रवास करू. आज काही वेळा असं होतंय की ह्या माहितीच्या विस्फोटाने अर्धवट ज्ञानाचा प्रकार फार वाढलाय. विशेषतः आरोग्यविषयक सेवांच्या बऱ्याच साईट्स उपलब्ध असतात. लोक त्या अतिशय हौसेने वाचत असतात आणि अनेक तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्याकडे पेशंट गेल्यावर पहिल्यांदा काय सांगतात की तू आता नेटवरचं सगळं विसरून जा. याचं कारण असं होतं की प्रत्येक मानवी शरीर हे स्वतंत्र आहे, त्याची केमिस्ट्री, त्याचं रसायन सगळं वेगळं आहे. तर ती जी माहिती आहे, वैद्यकीय उदाहरणार्थ असेल, ती त्या शरीराला लावायचं तुला ज्ञान नाहीये, ते त्या डॉक्टरला आहे. कारण डॉक्टरनी माहिती वर्षानुवर्ष अनुभवानी तावून सुलाखून घेतलेली आहे, कोऱ्या पाटीवरती माहिती आलेली नाहीये. त्याच्यामुळे अर्धवट ज्ञान येणं हा पण आधुनिक काळातला एक मोठा प्रश्न आहे असं मला पुष्कळदा वाटतं. आणि पूर्वी एक संस्कृत सुभाषित होतं, त्याच्यात असं म्हटलेलं होतं की अडाण्याला समजावता येतं, पूर्ण ज्ञानी माणसालाही समजावता येतं, पण अर्धवट ज्ञानी जो असतो त्याच्या डोक्यात प्रकाश पाडणं अतिशय कठीण आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याची मला या ठिकाणी आठवण होते की माहितीच्या अर्ध्या हळकुंडातनं पिवळं होणं किंवा अर्धवट ज्ञान काहीतरी घेऊन ते कुठेतरी वापरणं हा धोका मात्र खरोखर टाळायला हवा आहे. खरं. आता त्यांनी म्हटलं तसं की, आणि त्याच्यावर तुमचं जे मार्मिक म्हणणं आहे ते असं आहे की मुळात बुद्धी आपण माहिती घेतो आहे म्हणून बुद्धिमान होत नसून नेमकं कशाची आणि कशा प्रकारे आहे आणि आपल्याला त्याची आवश्यकता कुठपर्यंत आहे याचा एक विवेकपूर्ण विचार आणि वापर हा व्हायला हवा. मग त्यातूनच मगाचा जो मुद्दा होता, संकुचित मनोवृत्तीवर मात ही नकळत त्यातून साध्य होऊ शकेल आणि विस्तृत कक्षा जाहीर रुंदावू शकतात. हा, आता एक तर हे बघा, ज्ञान हे अमर्यादच आहे, हे सर्वच काळात अमर्याद होतं. त्याच्यामुळे आपण जितकं जितकं ते वाटू, म्हणजे ही एकच धन असं आहे असं म्हणतात ना की जे वाटल्याने वाढतं, तशा प्रकारचं ते आहे. त्यामुळे संकुचितपणा, स्वतःला माझ्यापाशीच मी ठेवून देईन असं काही असत नाही. शक्यतो शहाण्या माणसांकडनं असा काही प्रमाद होत नाही आणि ते वाटलं जातं, त्याच्यात भर पडत जाते सातत्याने आणि ते व्यापकच होत जातं. आपण बघतोच की नेटवरच्या एखाद्या माहितीवर सतत भर पडत असते, दिवसादिवसाला ती वाढत असते आणि आपणही मोकळ्या मनाने, खुल्या दृष्टीने त्याचा स्वीकार करायला पाहिजे. या दृष्टीने मला तर काही वेळा वाटतं की संकुचितपणा अजिबात न येईल ही आता सोय आहे. की समजा मी एखादं पुस्तक वाचते आणि ते 66 सालचं आहे, तर तिथे ते थांबलंय ना, हे रोज अद्ययावत होत आहे. त्याच्यामुळे हे अधिकाधिक ताज्या कालच्या घटनेपर्यंत येण्याची सोय आहे आणि त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे, घेतो सुद्धा आपण काही वेळा. खरं. एक मुद्दा माझ्यापाशी वारंवार पोचतो आहे तो म्हणजे असा की आजच्या काळामध्ये प्रत्येकाला माहिती हवी आहे असं म्हणताना हवी आहे म्हणण्याच्या आधीच
ती मुलांपाशी किंवा प्रत्येक वयोगटापर्यंत पोचते आहे. मग त्यातली सत्य असत्यता पडताळली जात नाही. त्याच्यामध्ये ती आवश्यकता हा भाग तर कुठच्या कुठे लांब असतो. माझ्यापाशी ती माहिती पोचली आहे म्हणजे ती मी बघणं हे माझं परम कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे, या बुद्धीने ती माहिती बघितली जाते. मग कदाचित ती माझ्या मानसिकता अयोग्य सुद्धा असू शकते. या सगळ्यावरती उपाय काय आहे? हो, म्हणजे विशेषतः विद्यार्थ्यांच्या बद्दल आजकाल हा फार गंभीर प्रश्न झालेला आहे की नेटवरच्या काही साईट्स ज्या त्यांनी आता बघायला नको आहेत, अशा प्रकारच्याही साईट्स मुलं फार बघतायत. त्यांना नको ते भान आणि ज्ञान नको त्या वयात येतंय. त्यांनी त्यांचं व्यक्तिगत नुकसान होतंय, समाजाचंही त्यांनी नुकसान होत आहे. आता ह्या साईट्स ब्लॉक करणं, बंद करणं दरवेळेस शक्य होत नाहीये, कारण तुम्ही एक ब्लॉक करता तोपर्यंत नवी आलेलीच असते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हे खूपच धोक्याचं एक वळण आता ह्या सगळ्या माहितीच्या स्फोटाला आलेलं आहे. आणि त्याच्यापासून वाचवणं मुलांना, हे पालकांना सुद्धा खूप कठीण आहे काही वेळा, कारण कुठे कुठे पोलिसासारखं ते मुलांच्या मागे फिरणार. मुलं कुठेतरी परीक्षेच्या काळात अभ्यास करायला एखाद्या मित्राकडे जमतात, ती खरोखरी काय त्यावेळी करतात बघतात हे ठरवणं फार कठीण आहे. पण हा एक निगेटिव्ह किंवा नकारात्मक मुद्दा झाला. अजून एक मला असं वाटतं की ह्या माहितीच्या मोहाने परिसराविषयीची एक अनास्था पसरते आहे. कारण माहिती म्हणजे मग ती जगातली कुठली तरी मी घेणार, दूर दूरची घेणार, जी आकर्षक काहीतरी गोष्टी आहेत त्या मी घेणार, किंवा जी जगप्रसिद्ध गोष्ट आहे ती मी घेणार. पण माझा परिसर काय रोजचाच आहे, तो मी बघीन कधीतरी, सावकाश बघीन, मला काय घाई आहे. म्हणजे आज अगदी लहान लहान मुलांना बघा, जगातली सगळी आश्चर्य माहिती असतात, सगळी भौगोलिक नाविन्याच्या गोष्टी त्यांना माहिती असतात. छोटंसं मूल सहज अगदी रेडवूड फॉरेस्ट मधली माहिती तुम्हाला सांगतं. त्याला तुम्ही विचारा, बाबा रे तुझ्या अंगणात जे झाड आहे ना, जाताना तू त्याची 2-4 पानं तोडतोस, ते कसलंय रे झाड? आधी अंगण म्हणजे काय हा कळीचा मुद्दा असेल. रस्त्यावर म्हणा, गमतीचा भाग म्हणजे रस्त्यावर म्हणा, शाळेच्या पटांगणात, शाळांमध्ये अजूनही झाडबिडा आहेत. तर हे कसलं झाड आहे रे, हे कसलं पान आहे, त्याला माहित नसतं. कारण की ती माहिती फार आकर्षक त्याला वाटत नाही, ती त्याची रोजची आहे ना, बघू सवडीनी बघू. तेव्हा मला हा एक फार प्रश्न वाटतो की माणसाला आपला परिसर, आपली माणसं, आपलं दैनंदिनीतलं जे काही संपर्काचं क्षेत्र आहे त्याची माहिती नको का? खरं, त्याविषयी अनभिज्ञता, त्याविषयी इतकी बेदरकारी कशी? बेदरकारी, अगदी खरं. म्हणजे मग टोकाला जाऊन मग असं म्हणतात की शेजारी कोण राहतो हे माहित नाही वगैरे. त्याचे इतरही अनेक आयाम आहेत, तो आजचा विषय नाहीये. पण आपला परिसर माणसांना माहीत हवाय का नको? का जे फक्त ग्लॅमरस आहे, जे फक्त यंत्रांनी मिळतं आहे ते मी आत्ता घाईनी घेईन आणि हे मी सवडीनी बघीन, असं नसतं. हे सगळं मिळून माणसाचा ज्ञानकोश तयार होत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा परिसर, त्याचं जीवन, त्याची माणसं आणि मग समुद्रापारचं वगैरे सगळं असं येईल, तेव्हाच त्याला ते पूर्ण चित्र दिसेल, असं मला तरी वाटतंय. मस्त. पुढचा फोन आहे. नमस्कार, संध्या यांचा. हॅलो, संध्या कुलकर्णी बोला. मी ठाण्याहून संध्या कुलकर्णी बोलते. दोघींनाही नमस्कार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपल्यालाही. आणि प्रश्न असा आहे की हल्लीची तरुण पिढी टेक्नोसेवी आहे, परंतु त्यांना घरातल्यांना या छोट्या मोठ्या त्यातल्या क्लुप्त्या किंवा युक्त्या किंवा काही जे नवीन येणारे अद्ययावत बदल हे त्यांना घरातल्या आपल्या सिनियर्सना शिकवण्यासाठी वेळ नसतो, वेळापेक्षा इच्छा पण नसते. तर त्या संदर्भाने त्यांना म्हणजे काय उपाय करावा? नाही त्यांना. हॅलो, बोला. हो, धन्यवाद संध्याताई, मस्त प्रश्न. त्यांना इच्छा नसते, नाही त्यांना असुरक्षित वाटतो. त्यांना जी टेक्नॉलॉजी माहिती आहे मुलांना, ती जर आई वडिलांना कळली, आजी आजोबांना कळली, तर ते एकतर आपल्यावर अतिक्रमण करतील किंवा आपल्याला बंदी घालतील, ही त्यांना भीती असते. म्हणून मुलं ती तुम्हाला कळू देत नाहीत. पण मला असं वाटतं बरं का की आपण ह्या टेक्नॉलॉजीसाठी आता नकोच पुढच्यांवर अवलंबून राहूया. आज बऱ्याच अशा सेवा उपलब्ध आहेत, शासकीयही आहेत, खाजगी आहेत, वर्ग भरत असतात, क्लासेस असतात, की म्हणजे अगदी 80-90च्या लोकांना सुद्धा स्काईप कसं करायचंय उदाहरणार्थ, तर शिकवणारं कोणीतरी भेटतं. त्याच्यामुळे तुम्ही घरातली मुलं आपल्यापासून लपवून ठेवतात म्हणून मुळीच नाराज होऊ नका. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य द्या आणि तुम्हीही ते बाहेरून नक्की शिकू शकाल.
त्यांना वाटतंय तेवढं सुरक्षित ठेवूच नका तुम्ही खरं म्हणजे. आणि बऱ्याचदा वेळ आणि त्याचं सहनशक्ती या दोन्ही गोष्टी नसतात, कारण वेळ घाई असते प्रत्येकाला. ही एक कदाचित व्यवधानामुळे होऊ शकतं. आणि ज्याला आपण पेशन्स किंवा संयम जो आहे तो बऱ्याचदा कदाचित स्पर्धेमुळे हा सुटलेला असतो, त्याच्यामुळे असं होतं की हे एवढं सोपं तुला येत कसं नाही, असं कदाचित त्यांची रिॲक्शन येऊ शकते. ते तर आहेच. आणि खरोखरच आज असे अनेक प्रौढ आहेत की ज्यांनी आयुष्यात 50-60 ह्या वयापर्यंत ही माध्यमं पाहिलीच नाही. होय. त्यामुळे त्यांना ही पहिल्या दिवशी येणं अशक्यच आहे. आणि त्यांना त्याच्यासाठी कष्टच करावे लागतील, आपोआप हे येणारच नाहीये. म्हणजे पूर्वी कसं असायचं की वृद्ध म्हणजे त्याच्या ज्ञानाची वृद्धी झालेली आहे. आज तसं नाहीये. तुम्ही कितीही वृद्ध असा, रोज नवीन ज्ञान तुम्हाला घेणं भाग आहे. तरच तुम्ही या नव्या जगाशी थोडा तरी संपर्क करू शकणार. पण मॅडम ती धडपड थोडी आपल्यालाच करत राहावी लागेल. मुलं ते आयतं देतील अशी काही फार आशा करण्यात अर्थ नाही. त्यांना खरंच एकतर वेळ नसतो, आणि मगाशी गमतीने म्हटलं तसं सगळी त्यांची गुपितं ते तुम्हाला का हो सांगतील. म्हणजे आता माहितीचा प्रवास जो आहे तो ज्ञानापर्यंत जाणं हे क्रमप्राप्त आहे असं म्हणता येईल. हो, केव्हाही. शेवटी या जगण्यातनं जे काही आपल्याला मिळालंय, कळलंय, ते त्याचं ज्ञान जेव्हा होईल तेव्हाच त्याचा खरा उपयोग आहे ना. आपल्यालाही आहे, जगालाही आहे. मग ते कलाकार असतील, ते राजकीय नेते असतील, ते वृत्तपत्रकार असतील, त्यांनी ते स्वतःपाशी ठेवून काहीच उपयोग नाहीये. त्याच्यामुळे त्यांना पण ते जेव्हा खरंच इतकं आत्मसात करतील तेव्हाच ते बाहेर वाटू शकतील. कारण त्याशिवाय ती प्रक्रिया पूर्ण होणार नाही. नुसतं घाईघाईने पडद्यावर बघितलं आणि चालायला लागला ह्यानी ते त्याचं होणार नाहीये. त्याच्यामुळे ह्या रस्त्यानीच आपल्याला जावं लागणार आहे. आणि हे आयुष्याच्या सर्व टप्प्यावर सर्व माणसांना ह्याच्या पुढे करणं अपरिहार्य झाले. मग या दृष्टिकोनातून विचार करताना तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडला तो इथे येतो, तो म्हणजे काही एटिकेट्स आहेत, त्याचे काही नियमावली आहे ती आपण पाळायला हवी आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल करायला हवी. आज बऱ्याचदा आपल्याला काही ऍप्लिकेशन्सचे ग्रुप्स दिसतात, समूह दिसतात की त्यांनी नियमावली घालून घेतलेली आहे की राजकीय मेसेजेस एकमेकाला फॉरवर्ड करायचे नाहीत, व्यक्तिगत टीका कुठे असता कामा नये, व्यंगात्मक टीका असता कामा नये. हे जे नियम आहेत ते प्रत्येकाने स्वतःला स्वयंशिस्त या अंतर्गत लावून घेतली तर कदाचित त्याने फरक पडू शकेल. किंवा जुना शब्द अनुशासन हा पण तुम्ही वापरू शकता. पण आता कसं होतं, म्हणजे आमच्या उमेदीच्या काळात असं व्हायचं की अमुक देवीचं काहीतरी प्रसाद आहे, मग ते पत्र आहे, मग ह्याच्या ताबडतोब 10 प्रती करा किंवा 25 प्रती करा, मग त्या पाठवा, मग तुम्हाला हे मिळेल. हा पत्रमाध्यमाचा गैरवापरच होता. अगदी तसंच आज नेटवर सुद्धा काही काही असे येत असतात, अमुक करा मग चमत्कार होईल, हे 50 लोकांना फॉरवर्ड करा, मग तो ईमेल असतो, मेसेज असतो, ऍप्लिकेशन असतं, काहीही असतं. हे सगळं असं चालूच आहे ना. की म्हणजे मग कसं होतं, माध्यम कुठलंही हो, शेवटी वापरणाऱ्याचा जो दूषित दृष्टिकोन आहे तोच तिथेही आला ना. म्हणजे मग कसं होतं की आता माध्यमातून सुद्धा आपण काय बघायला जायचं, तर माझ्या राशीचं भविष्य काय हे बघायला जायचं. किंवा आता नवीन वर्ष येणार आहे, ते माझं वर्ष कसं जाईल ह्याची मला अद्ययावत तुम्ही माहिती द्या. जिथे तेच माध्यम तुम्हाला ग्रहतारे दाखवतं आहे, तिथे ह्या जगातल्या कोट्यावधी माणसातल्या तुमच्या एकावरती तो तारा का बुवा प्रभाव पडेल असा विचार नाही ते तुम्हाला देते. त्याच्यामुळे आपली दृष्टी ही माध्यमं घेताना आपण अधिकाधिक अद्ययावत पण करायला हवी, प्रगल्भता कुठे यायला हवी आहे. आणि जोपर्यंत आपण त्याच्या कौतुकातच बुडलेलं असतो ना, तोवर आपण तिथपर्यंत पोचत नाही. पण काही एका टप्प्यानंतर ते शहाणपण यायलाही लागतं. म्हणजे अशी पत्र फॉरवर्ड करा वगैरे हे लोक आता सर्रास डिलीट करायला लागलेत की ह्याला काय अर्थ नाही, ह्याच्यात आपण वेळ नको घालवूया. आणि तुम्ही जे नीतिमूल्य म्हणलात, एथिक्स म्हणलात, ती जीवनाच्या सर्वच क्षेत्रात ज्याची त्यांनी स्वतःलाच घालायची असतात ना. त्याचा कायदा तर नाही बनवता येत की तुम्ही हे केल्यावर तुम्हाला शिक्षा होईल, तुम्हाला तुरुंगात टाकू, असं तर काही होत नसतं. ज्याचं त्यांनीच ठरवायला पाहिजे की आपण हे माध्यम समाजाच्या विकासाला कसं वापरणार आहोत, का त्याला बिघडवायला किंवा त्याला आणखी मागेच पाडायला आपण वापरणार आहोत, हा विचार ज्याचा त्यांनी करायला पाहिजे. जेव्हा मला एखाद्या विषयाबद्दल मला किंवा कुठल्याही व्यक्तीला माहिती हवी असते, तेव्हा तुम्ही म्हणतात असं की माहितीच्या महाजालामध्ये शोध घेतला जातो आणि मग लक्षामध्ये येतं की अरे ही उपयुक्त माहिती आहे. आणि मग कपाटाकडे पुस्तकांच्या बघितल्या कळतं अरे ह्या विषयावरचा तर मोठा ग्रंथ माझ्याकडे आहे की ज्याकडे मी बघितलंच नाही आणि दुसरीकडे शोध घेतेय. आणि अर्थातच तुझं आहे तुझं पाशी बरीच जागा चुकलासी असं होतं. मग यावेळी माहितीची साठवणूक ही नेमकी कधी, कोणी, कशा प्रकारे करावी की ज्यामुळे पटकन मला सापडेल, माहितीचा कप्पा कसा लावायचा?
माहितीचा कप्पा म्हणजे काय आहे सांगते तुम्हाला, की ग्रंथातली माहिती ही आहेच, उपलब्धच आहे ती. आता आजचा काळ असा आहे की तुम्ही तुमच्या मेंदूला जास्त माहितीचा भारा व्हायला लावायची गरज नाही. म्हणजे जोपर्यंत माझ्या तरुणपणी हे माध्यम नव्हतं तेव्हा मला सगळं लक्षात ठेवणं भागच होतं, कारण माझ्या हाताशी काही नव्हतं. आज त्याची तितकीशी गरज राहिलेली नाहीये. पण ह्याचा अर्थ मी माझ्या नैसर्गिक क्षमता ज्या आहेत त्या कमी कमी वापराव्या असं नाही ना, किंवा मी त्या दुर्लक्षित ठेवाव्या असं नाही ना. म्हणजे साधी गोष्ट होती, तुम्हाला माहीतही नसेल कदाचित, पण 1.5 2.5 पर्यंतचे पाढे एकेकाळी शिकवत असत. आणि माणसं मोठमोठे हिशोब एकही कागद पेन्सिल न घेता सहज करू शकत असत. आज 3 आकड्यापर्यंतचे सुद्धा गुणाकार लोकांना कॅल्क्युलेटर शिवाय येत नाही. दूरध्वनी क्रमांक आपल्याला पाठ असायचा. दूरध्वनी क्रमांक आता आपण लक्षात ठेवायचं आपण कष्टच घेत नाही. मोबाईल कुठे, माझा मोबाईल कुठे आहे मी बघते. तर आपण आपल्या नैसर्गिक क्षमता गमावत चाललेलो आहोत. खरंय. म्हणजे नैसर्गिक क्षमतांना पूरक असं हे ज्ञान, असं हे तंत्रज्ञान आपण वापरायला पाहिजे आहे. पण आपण त्या बाबतीत, कारण माणसाला सर्वात प्रिय असतो तो आळस नेहमीच. तो कशाला कष्ट करेल, त्याच्यामुळे तो म्हणतो ठीक आहे. हा, तर हे दोन, मला काय म्हणायचंय की एकीकडे नैसर्गिक क्षमता आहे, दुसरीकडे तंत्राने त्याला दिलेलं प्रचंड पूरक माहितीचं वैभव आहे. ह्या दोन्हीचंही आपापल्या जागी महत्व आहे. आणि दोन्हीही ज्याला चांगल्या प्रकारे आत्मसात करता येईल तोच खरं म्हणजे ही सगळी लढाई जिंकेल असं होईल. एका कशाच्या आहारी जो जाईल तो कदाचित मागे पडेल. तुम्हाला माहित असेल नसेल, एक जुना समर्थांचा श्लोक आहे, तो या निमित्ताने मला सांगावासा वाटतो. त्यांनी असं म्हटलंय की बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोधविजे, मना सज्जना वस्ती कीजे. आता बहुहिंडता हे त्यांनी भटकंतीबद्दल म्हटलेलं आहे. पण आज आपण माहितीमध्ये भटकतोच आहोत. खरंय, माहितीच्या महाजालात आपण खरंच भटकतोच आहे. आपल्याला त्याची दिशा धड सापडत नाहीये, आपल्याला त्याचा रस्ता माहिती नाहीये, आणि सैरावैरा दिसेल त्या वाटेने आपण जातो आहोत. त्यांनी काय होणार आहे तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शिणावे, तुम्ही थकणार आहात, परंतु हिताचं काही त्याच्यात होणार नाहीये. म्हणजे बघा, एका जुन्या संतांनी हे काही नसतानाच्या काळात हे म्हणून ठेवलेलं आहे. आणि विचारे बरे अंतरा बोधविजे, शेवटी सारासार विचारांनी माणसाच्या अंतराचं, मनाचं जे पोषण होईल ते ह्या कशानेही होणार नाहीये, अशासारखं त्यांनी त्यांच्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे. पण मला ते आजलाही खूप लागू होतं अशा प्रकारचं वाटतं. आणि माहितीचं हे जे महाजाल आहे ते अंगी लावून घ्यावं, अंगात मुरवून घ्यावं, त्याचा व्यावहारिक उपयोग कसा कसा चांगला करता येईल आणि त्याने आपलं जीवन आपण अधिक समृद्ध, संपन्न कसं करू शकू, असा काही विचारांचा हा सगळा रस्ता आहे. आज दुर्दैवाने तो एक बटन आणि एक साईट असं थांबतो आहे. तो निदान मुलांच्या बाबतीत तरी पुढे जायला पाहिजे असं मी म्हणेन. खरंय, जेव्हा आपण असं म्हणतो ना की आज आपण जगाशी सुद्धा जोडलेले आहोत फक्त एका क्लिकवरती, हे म्हणताना कदाचित आपण आपल्याच माणसांपासून दूर जातोय. कनेक्टेड टू ऑल ओव्हर द वर्ल्ड, डिस्कनेक्टेड टू आवर पीपल. म्हणजे आपल्या घरातल्याच माणसांशी आपण जोडलेले नसतो. आणि एक 4 माणसं आपण एक खूप छान गंमतशीर मेसेज जो आहे तो, आता पुन्हा मेसेजच्या संदर्भाने मी तुमच्याशी बोलते. एक मेसेज येतो की सगळेजण आपापल्या मोबाईलमध्ये, स्मार्टफोनमध्ये बघता आहेत, आणि एक माणूस जो आहे तो आज स्मार्टफोन पासून मी लांब जाणार म्हणून हिंडतोय, तर त्याच्याविषयी सगळेजण म्हणतात की हा वेडा दिसतोय, हा फोनकडे बघत नाहीये, हा असं काय, हा विचित्र आहे, ह्याची भीती वाटते, असं सगळ्यांचं एकमेकांशी स्मार्टफोनवर एक कम्युनिकेशन सुरू होतं. मग हे जे आहे हे आजचं वास्तव आहे. हा, म्हणजे हे अतिरेकी रूप झालं त्याचं. म्हणजे त्याच्याविषयी असं म्हणतात ना की मुलाला आईने केलेला स्वयंपाक आवडला तर तो त्याला आईला मेसेज करतो किंवा स्माइली पाठवतो की आजची तुझी बटाट्याची भाजी आई छान झाली वगैरे असं म्हणणं. तर हे त्याचं अतिशय टोकाचं असं रूप आहे. पण मला असं वाटतं की मी पासून आम्हीपर्यंत, आम्हीपासून आपणपर्यंत असा हा सगळा जर प्रवास आपल्याला करायचा असेल तर मी, माझा परिसर हा आम्हीमध्ये येईल. आपण सगळे एक, आणि मग आपण जागतिक ह्याच्यापर्यंत जाऊ. तर हे पायऱ्या पायऱ्यांनीच व्हायला पाहिजे. उलट हा रस्ता होणार नाही
की मी आपणपासून सुरुवात करीन आणि मग मी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडेही सहज जाता जाता बघेन, असं हे होणार नाही. असं जे करत असतील त्यांनी सावध व्हावं, कारण की परिसरातूनच ते जगाकडे जाण्याची क्षमता मिळवणार आहेत. त्यांना ते समजणार आहे. पण असंही करणारे शहाणे लोक पुष्कळ आहेत आणि हाच रस्ता मला वाटतं इथून पुढच्या काळात करावा लागेल. महाजाल नको असं म्हणणं अर्थच नाही त्याच्यात, किंबहुना ते हवंच आहे. फक्त त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी आम्ही घेणार आणि आमच्यातलं चांगलं आणि त्याच्यातलं चांगलं ह्यांचा एक छान मेळ जमवून आम्ही अधिक पुढे जाणार, असं काहीतरी आपण आता ह्याच्या पुढे ठरवायला पाहिजे. आपल्या मुलांना हे विशेषत्वानी आपण सांगायला पाहिजे. आता ही जी तुम्ही मुलं म्हणताय ना वारंवार, ती सगळ्या वयोगटातली आहेत असं पण आपण सांगूया, नाही का? आता यामध्ये एक आहे संस्कारांचा भाग. जेव्हा आपण सतत म्हणतो हा संस्कार जो आहे तो सगळ्यांचा सगळ्यांवर आणि सगळ्यांनी आपापल्यावरती करणं आवश्यक आहे, हेही आपण सांगूया. हो, अगदी बरोबर आहे ते. मगाशी आपण म्हटलंच ना की जर आईवडीलच सतत फोनवरच बोलत असतील किंवा सतत मेसेजिंगच करत असतील तर मुलं तेच करणार आहेत. आई वडील जर थोडा वेळ बसतील, चर्चा करतील एखाद्या मुद्द्यावर मुलांशी, मुलाला म्हणतील तू हे बाहेर जाऊन स्वतः बघ, मला ती माहिती नको सांगूस, तू जाऊन बघ. जिज्ञासा, कुतूहल, तू काय बघितलंस हे मला सांग. मला नेहमी असं वाटतं की तू काय बघितलंस, तू काय समजून घेतलंस हे तू मला सांग, असं म्हणणं ह्यातून त्यांचा जास्त फायदा होणार आहे. एक तर परस्पर संवादाचा भाग आहे, दुसरं कुतूहल जागं राहणं, ती नजरही तयार व्हावी लागते. अगदी खरं. परिसर जग बघण्याची एक नजरही तयार व्हावी लागते आणि ती नुसती एखाद्या पडद्याशी 12 महिने 24 तास जखडल्याने होणार नाही. त्याला थोडं मोकळं जगही बघायला पाहिजे. मी असं म्हणेन की हे महाजाल ही खिडकी आहे. या खिडकीतून आपण जगाकडे दूरपर्यंत बघूया, पण खिडकीच्या आतली माणसंही बघूया. मस्त. जेव्हा आपण असं म्हणतो खिडकीच्या आतली माणसं बघूया, तेव्हा अन्न, वस्त्र, निवारा या जोडीला माहिती ही सुद्धा मूलभूत गरज आजच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची झालेली आहे. पण या गरजेचा अतिरेक झाला तर तो अर्थातच व्यर्थ आहे आणि त्याचे बळी आपण पडू शकतो. विवेकाने, निष्ठेने वापर आणि विवेकाने पाऊल टाकणं हे आजच्या काळाचं महत्त्वाचं असं कारण आहे आणि महत्त्वाचं असं आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा या पत्त्यावर. www.facebook/sakhisayhadri.td आणि sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, त्याचबरोबर तुमच्या वेगवेगळ्या विषयांची, प्रश्नाची आम्ही या पत्त्यांवर वाट बघत आहोत. आता इथेच थांबूया. मॅडम, तुम्ही आलात, नेमक्या विषयावरती आज मार्गदर्शन केलं, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.